घामाच्या दुर्गंधीसाठी बेकिंग सोडा. चिमूटभर बेकिंग सोडा पाण्यात मिसळून बगलांवर लावा. 10 मिनिटांनी धुवा. यामुळे बॅक्टेरिया कमी होतात आणि घामाची दुर्गंधी कमी होते. त्वचेवरील खाजेसाठी ओट्स बाथ. ओट्स पावडर कोमट पाण्यात घालून त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेची खाज, लालसरपणा आणि ॲलर्जी कमी होते. केसांच्या टाळूच्या खाजेसाठी सफरचंद विनेगर. 1 कप पाण्यात 2 चमचे ACV मिसळून टाळूवर लावा. 15 मिनिटांनी धुवा. यामुळे टाळूची खाज आणि कोंडा कमी होतो. लहान भाजल्यावर मध. थोडा मध जखमेवर लावा. मध त्वचा थंड करतो, इन्फेक्शन कमी करतो आणि जखम लवकर भरतो. ओठ फुटल्यास नारळ तेल. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेल ओठांवर लावा. यामुळे ओठ मऊ राहतात, फुटणे कमी होते आणि नैसर्गिक ओलावा मिळतो. पोटातील जंतूसाठी लसूण. दररोज सकाळी 1-2 कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्यास पोटातील जंतू कमी होतात आणि पचन सुधारते. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाटा प्लस मध. बटाट्याचा रस आणि मध मिसळून डागांवर लावा. नियमित वापराने डाग हलके होतात आणि त्वचा उजळते. केसांसाठी चहा पाणी, टी रिन्स. उकळलेल्या चहाच्या पाण्याने केस धुतल्यास केसांना नैसर्गिक चमक येते आणि केस मऊ होतात. पायांचा वास कमी करण्यासाठी विनेगर पाणी. पाण्यात थोडा विनेगर घालून पाय 15 मिनिटे भिजवा. यामुळे बॅक्टेरिया कमी होतात आणि पायांचा वास कमी होतो. घशातील वेदनेसाठी तुळशी प्लस मीठ गुळण्या. तुळशी उकळून त्या पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. यामुळे घसा साफ होतो, सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. त्वचेसाठी दुधाची साय, मिल्क क्रीम. दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ होते, कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक ग्लो येतो. केसांसाठी कांदा प्लस मेथी रस. कांद्याचा रस आणि मेथी पेस्ट मिसळून केसांना लावा. यामुळे केस गळती कमी होते आणि केस दाट होतात. डोकेदुखीसाठी लिंबू सालीचा लेप. लिंबाच्या साली वाटून कपाळावर लावा. यामुळे डोकेदुखी कमी होते आणि थंडावा मिळतो. पचनासाठी कोमट पाणी प्लस मध. सकाळी कोमट पाण्यात मध घालून प्या. यामुळे पचन सुधारते, शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. त्वचेसाठी टोमॅटो प्लस दही. टोमॅटो रस आणि दही मिसळून फेसपॅक तयार करा. यामुळे टॅनिंग कमी होते आणि त्वचा उजळते. केसांसाठी भिजवलेले तांदूळ पाणी. भिजवलेल्या तांदळाचं पाणी केसांना लावा. यामुळे केस मजबूत होतात, तुटणे कमी होते आणि केसांना चमक येते. डोळ्यांच्या थकव्यासाठी गुलाब पाणी स्प्रे. गुलाब पाणी स्प्रे केल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो, थकवा कमी होतो आणि डोळे फ्रेश वाटतात. त्वचेसाठी मध प्लस कॉफी स्क्रब. मध आणि कॉफी मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघते आणि त्वचा ताजीतवानी दिसते. पोटदुखीसाठी पुदिना चहा. पुदिन्याची पाने उकळून चहा तयार करा. यामुळे पोटदुखी, गॅस आणि मळमळ कमी होते. तणाव कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ. गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू रिलॅक्स होतात, तणाव कमी होतो आणि मन शांत होतं.